हां, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आहे नीता घोंगडे. तर चला, दीपाली आज करते पोळ्या आणि संध्याकाळी जायचं तिला आज गावाकडे. तर थोडीशी आम्हाला तर आता दीपाली टाकल्या पोळ्या आणि ती म्हणते की दीदी तुला थोडीशी आजचे दिवस मदत म्हणून चपात्या वगैरे टाकल्या आणि भाजी वगैरे करायची राहिली होती. आणि काम वगैरे आता आवरलेलं आहे. तर आम्हाला जायचं आज बाहेर थोडंसं शॉपिंग करायला आणि संध्याकाळी यश आणि दीपालीला पाठवायचे आईबाबाकडे हिंगोलीला. तर चला आलो आहे आता आम्ही दुकानामध्ये शॉपिंग करायला. पण दीपालीचा अजिबात मूड नव्हता कपडे घ्यायचा, कारण कपडे तिला असं फक्त कितीही छान आवडतात, पण फक्त अगोदर काय करते ती त्याची किंमत पाहते. तर त्या किमती याच्यामुळंच ती कशी डिप्रेशनमध्ये गेली, टेन्शन आले तिला कसलं. तर कपडे वगैरे इतके छान होते, वेगवेगळे दाखवू लागले, वेगवेगळे जीन्स टॉप असे मस्त भारी भारी होते. आम्हाला तर आवडले, पण आम्ही फक्त तिचं मन बघत होतो, फक्त ती प्राईस बघत होती. तर आम्हाला जे आवडतं आहे तिचा तर मूडच नव्हता. दीदी चल म्हणून लागली घरी. तर मग काय केलं, मीच आणि सरांनी तिला थोडंसं बाहेर पाठवलं आणि आम्ही आमच्या आवडीचे कपडे घेतले तिला. आणि याच्यानंतर आलो थोडंसं बाहेर. मग लागले दीदी माझं खूप डोकं दुखायले. तर आलो पाणीपुरी, तर आमच्या दोघीची फेवरेट आहे. तर आम्ही खाल्ली इथं पाणीपुरी आणि आता घरी पण जायचं आणि संध्याकाळचं आवरायचं आहे आणि निघालो. आज संध्याकाळचे वाजले आता 7 आणि आता निघलो आहेत. आम्हाला 8:30ला ट्रेन आहे. तर तयार वगैरे झालो, जेवण वगैरे झालं आहे आमचं, सगळं आवरून वगैरे बसलो. तर आता 8:30ला आमची आहे ट्रेन. तर आम्हाला निघायचं आहे, आम्हाला म्हणजे यशला आणि दीपालीला बसून द्यायचं ट्रेनमध्ये. तर इथे काकू भाची ह्या सगळ्या आल्या होत्या, त्या सगळ्या मिळून जाणार आहेतच गावाकडे. तर चला, तर थोडंसं काय म्हणलं, यशला थोडंसं मॉलमध्ये काही थोडंसं खायला घेऊन दिलं, चॉकलेट्स वगैरे काही बिस्किट काय ते घेतले त्यांनी खायला. तर दीपालीना म्हणलं चल एक 2-3 मिनटात तुला सगळा आमच्या इकडचा मॉल दाखवते. तर त्यामुळे तिला 2-3 मिनटातच सगळा मॉल फिरून दाखवला आहे मी. आणि इथे यशला जे घ्यायचं होतं बिस्किट, तर ते त्याने घेतलं आहे. हाईड अँड सीक त्याला खूप आवडतं. तर घेतले आम्ही आणि नंतर आलो स्टेशनला. गाडी यायला थोडा वेळ होता. तर बाकी सर आले होते, तर तिकडे सर आमचे बोलू लागले थोडे. तरी ते थोडासा मी फोटो घेतला यांच्यासोबत. तर म्हणलं तर काकू एक ती मागची भाची आहे, बँकेत आहे ती, आणि दीपाली आणि माझं यश. तर हे चालले आता मिळून आता हिंगोलीला. तर ट्रेन दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली होती 2 नंबरच्या. तर इथे आम्ही फास्ट चलत होतो आणि चला आली ट्रेन बी आली. आणि आता यशला सगळ्यांना बसून देतो, कारण घरी पण खूप उशीर झाला आहे. यश बाय, यश बाय. यश रडू यायला काय, रडू यायला. तर चला, ट्रेन अजून काही निघली नव्हती आणि घरी ऋतू पण यायची बाकी होती, तर त्याच्यामुळे आम्ही निघालो. तर चला, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा. व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.